सर्व शेतकरी बांधवांना व सर्व समाज बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यात हा सण मोठा आहे, पण शेतकऱ्यासाठी आनंदाचा आणि दुःखाचा आहे आणि जनतेचा सुद्धा सण आनंद दुःखाचा आहे। अनेक सणासाठी गोरगरीब आणि शेतकरी बांधव कपडेसुद्धा घेऊ शकत नाही आणि चुलीसुद्धा अनेक शेतकऱ्याच्या चुलीसुद्धा पेटलेल्या नाही आणि सण साजरा दूर होण्यापेक्षा दूर आहे। महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी आतापर्यंत पाऊल उचललेले नाही। पंतप्रधान मोदी साहेब, नितीन गडकरी, महाराष्ट्रातले सर्व मंत्री महोदय यांनी पाहणी करून तात्काळ अहवाल शासनास सादर करावा आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा आणि मदत मागून घ्यावी। शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपये मदत करावी आणि शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं। कोणत्याही शेतकऱ्यांना कर्ज सातबाऱ्यावर राहू नये आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं, कारण शेतकरी अत्यंत संकटात सापडलेला आहे। अनेक शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करतात। कोणत्याही शेतकरी बांधवांनी आत्महत्या करू नये आणि उलट आपलं जीवन चांगलं राहावं यासाठी प्रयत्न करावा, अशी आई जगदंबेच्या चरणी आणि तुळजापूर भवानी चरणी प्रार्थना करत आहे। तसेच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सेवालाल महाराज, संत शहाणा महाराज, संत कबीर, अब्दुल कलामजी या मान्यवरांचे विचार घेऊन आपण या देशामध्ये एकतेने अखंडतेने राहावं आणि एकमेकाची भांडणं करू नये, लावालावी करू नये, कोणी एका विचारानं राहावं या दृष्टीने प्रयत्न करावा। आणि शेतकरी बांधवांसाठी ज्या विमा कंपनीने पैसे कपात केली आणि त्या विमा भरला शेतकऱ्यांना, त्यांना हेक्टरी 40,000 देऊ, 55,000 देऊची आट काढतात। 1 रुपयाची सुद्धा विमा कंपनी मदत करत नाही। का करत नाही? तर सरकारचे आणि यांचे लागे बांधे आहे। सरकार जाहीर करतं पण विमा कंपनी का मदत करत नाही? विमा कंपनीनं विमा काढल्यानंतर विमा शेतकऱ्याला का देत नाही याची सुद्धा चौकशी करणे गरजेचं आहे। महाराष्ट्रातील ईडी इकडे तिकडे चौकशी करते, पण विमा कंपनीची का चौकशी करत नाही ईडीनं? मग एवढी महत्त्वाची चर्चा करावी की शेतकऱ्याची विमा कंपनी काढल्यानंतर विमा कंपनी शेतकऱ्याला देत नाही, याच्यावर विमा ईडीनं चौकशी करावी आणि यांना या विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि केंद्राने पथक पाठवून त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांचे आज बेहाले, अनेक शेतकऱ्यांच्या चुली पेटलेल्या नाही, काही शेतकऱ्यांची उपाशी आहे, काही शेतकऱ्यांचे अत्यंत कुटुंब जीवनमान उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे आणि दुःख पावत नाही। अनेक पूर आलेले, गावात पाणी शिरलेले आहे, दुकानात पाणी शिरलेले, दुकानाचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत करावी। त्यांचे दुकानदार असो, का शेतकरी असो, कामगार असो, या सर्वांना मदत करावी आणि त्यांना पंचनामे करून